लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. श्री संत लहानूजी महाराज संस्थान येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या गुंफाबाई आपल्यासोबत आहे. तर त्यांना जे काही लहानूजी बाबांचे अनुभव आले ते आपल्याला लहानूजी स्वानुभवला सांगणार आहे. काकू जय गुरु. जय जय लहानूजी बाबा. जय लहानू. तुझं संपूर्ण नाव सांगा. गुंफाबाई भगवान मुंद्रे, मूळ गाव टाकडखेडा. टाकरखेडा. तर तुम्हाला लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला, हे ध्यास कसा लागला हे सांगा पहिलेपासून. ध्यास म्हणजे माझे लहान लहान लेकर होते. बरं. आणि बाजीचं जे आले नाही भेटेन खाल नाही भेटेन. हो. लहान लहान लेकर माणूस बेवडा होता असं तुमच्याकडले. बरं. मग मी इथं हे सेवा घेतली. असं असं आपली झाडझूड पाणी. किती वर्ष झाले या सेवेला? मला झाले आता 40-45. बापा. असं काय. लेकरं लहान असतात. लेकरं लहान असतात. आणि भांडे घासो. हं. 25 वर्ष भांडे घासले. कुठचे? आपल्या इच्छे. इच्छेच संस्थांचंच काम समजा सगळं. संस्थान. बर. त्याच्यानंतर मग बाजूच्या मला राग आला. हं. पगार नाही देत. हा. मी काम टाकून दिलं. हो. मग गेली वावरात. कोणाच्या काळातली गोष्ट? आपल्या भैयाजीच्या. अच्छा. बरोबर. भैयाजीच्या काळात. हो. मला पगारच नाही देत म्हणून. देणग्या वगैरे त्यावेळेस कमी आहे तसं. ते तर बरोबर. काही सब- कारणास्तव. बर. काय. तर मग मी कमाल चालली गेली. तिकून आली. हो. घरावर येंगली पाणी आलं तर बाजूनं पाळलं मला. घरावर चढल्या होत्या काय? हो. तिनं घेऊन पडली. हो काय. मग हे बबलू भाऊ आले धाव. हा. बबलू भाऊ हा. तिनं उचलले मला नेलं हा. दवाखान्यात. हो का. बबलू भाऊ देशमुख. हो बबलू भाऊ. हा. मग मग हात बांधून आली. हा. मग वर्धेला जाय म्हणे. वर्धेला गेली. वर्धेल कुठं? वर्धेला दवाखान्यात. बर. डबल. हा. इथं नाही बांधत म्हणे. असाच दिला बर. वर्धेला गेली. हो. मग तिथं राहते माझी बहीण. हम्म. बहिणीची इथं राहिली. हात बांधून आल्यावर लेकरं नेल ते दोन्ही सोबत. हम्म. बाजीनं असा पंजा दाखवला. कुठं? वर्धेले. हो काय. असा पंजा दाखवला. म्हणजे स्वप्नात काय? हो स्वप्नात. असं असं. स्वप्नात असा पंजा दाखवला. दुसऱ्या रोजी मी तयार म्हणलं बाजीनं पंजा दाखवला. हा. तर मग मध्ये गावाकडे जावं लागते. मग काय थांब. बाबाजीने बोलवलं बा. हो. हो. असं तुमचा हे मनाचा कल झाला. हा झाला. आली. हम्म. मग झाडू बांधला हम्म. माझ मतानं. हो. झाडू करायला लागली एका हातानं. हो काय. मग भांड्यात दुसरी बहीण लावून दिली. असं. तर मी 15 दिवसात हात सोडला. हो काय. 15 दिवसात सप्त्याचे भांडे घातले. असं. 15 दिवसात. कोणता सप्ताह होता तेव्हा? पुण्यतिथी आपल्या का शिवरात्री? पुण्यतिथी होती. पुण्यतिथी. हम्म. असं. 15 दिवसात हात. हो काय. मग भांडे घासायला लागले. पुल्ली होती की हो. का तू करतो कायले. हो. तरी भांडे घासले. हो. मग तिथून चालली आपली झाडझूड एका एका हातानं करत. हो. मग लागली 2 हातानं. हम्म. भाजीन दिली दाखवत. हो. मग आला कोदागिरी. हम्म. कोदागिरी आली तर आपल्या तर येत नाही का पुढं. ह्या कोदागिरीले मग आम्ही हार मारत मी करून बसव तिथं असं. आपल्या वराण्यात. 25 वर्ष राहिली हो. हो. इथं. असं काय. पोरीले 12वी शिकेपर्यंत. बर. लेकरं झोपले माले. हम्म. मग आम्ही कोदागिरी घेतली. हम्म. मी ओंकार भाऊले दे ना का म्हणतो कोदागिरी. आपले ओंकार हो. भाऊ. वानखेडे. वानखडे. बर. तर घे ना म्हणते. हा. त्यासाठी तर हायच म्हणते. बर. मी वाटीत घेतली आणि लेकरायले गिलासात घेतली. हम्म. जे आले भाजी असं. तुम्हाला सांगतो. हो. ह्या उचीच्या उची पांढरे पांढरे कपडे झाडापेक्षा उची दिशे. असं आणि काय. आले कुठं. हा. ते इकडून महाद्वार नाही का हे? हो. हो. हा. महाद्वार ते तिकडलं. हो. अच्छा. हे गेट पायऱ्यापाशी. हो, महाद्वारच्या पायऱ्यापाशी. पायऱ्यापाशी आहे. पोट्या जे उभे राहिले हात जोडून उभे. हम्म. मी काय म्हणून सूर्यबान म्हणतो बापाय बाजी आली. हा. बापाय बाजी आली. कुठं आहे हो म्हणे. आम्हाला नाही दिसत ना म्हणे. मग दोयगावची बाई होती. ते म्हणे हो म्हणे खरंच गोष्ट आहे. असं. मग ओंकार म्हणे तुले दर्शन दिलं म्हणे. कला नको करू म्हणे. हो. कला नको करू म्हणे. हो. हो.
आणि मग सांगू बाजी सोय कला नका करू तुम दर्शन होते ना हात जोडले म्या बाजी झाले गाय काय बाजी कुठे गेले 5 पावलीवर असं काय 5 पावलीवर इकून असे मले दिसे असं असे गेले न. 5 पावली म्हणजे कोणतं ठिकाण होय 5 पावली हे इथं आहे धनात्री आहे तिथं असं काय हे आखर नाही का हे आहे आपल्या ह्याच्या माग म्हणजे गोरक्षण आहे तिथं नाही गौरक्षण इकडंच आहे हे यालेच लागून आहे असं काय यालेच लागून आहे आपल्या भिंतीला लागून आहे भिंतीच्या तिकडून पलीकडं हा अशी 5 पावली आहे बर आणि ज्या उभ्या झाला ह्या उजड गंगणी लाल पिवळा हिरवा बापाय बा तूच तर म्हणे कला केला म्हणे हा जसे बाजी असे म्हणे हो सूर्यबान बुडा हो तू नसतो कला केला म्हणे बाजी होय म्हणून पाय म्हणे तिथं म्हणे धनात्री आहे म्हणे. सूर्यभानजी लांजेवार असतानाचा प्रसंग होय हा हा वा. असं तो इथं. जो उजेड झाला आता आरपार हम्म. दाखव पाय तर म्हणे हटकू नको म्हणे बंद होईल तो निघाला म्हणे शेसराचा भेटीला गेले म्हणे बाजी तुला भेटले ना म्हणे हो. बाजी भेटीला गेले म्हणे तिथं म्हणजे धनात्री आहे हो तिथं बाजी गेले तर असे तुला अनुभव आले आहे हा हा 2 प्रसंग जीवनात घडले हो. प्रत्यक्ष बाबाजींनी दर्शन दिले बाजी दर्शन तर आज काय वय आहे तुझं माझं 5 ते 6 मालक मग मालक मालक मरण मरण पावले कधी तरुणपणातच? तरुणपणात म्हणतो इथं अच्छा, हा, राहिले अच्छा. तरुणपणात तर काकू आज तुला जे काही अनुभव प्रसंग सांगितले आणि बाबाजी तुझ्या हाताने अजूनही स्वच्छतेची सेवा जे बाबाजीला अतिशय प्रिय होती सेवा ते हा. करून घेऊन राहिले हो तर तुझे फार फार आभार आहे जय गुरु जय जय लहान